घ्या चहा घ्या आणि सांगा आता मला काय पाहिजे. वरचं कसं बनवा इथे हे हो रे अद्विक, वॉर्डरोब बनला अद्विक. आता हा उभा केल्यानंतर माहित पडेल आपल्याला याची डिझाईन कशी. हा सांगितलं तसंच आहे. हो का. आता त्याच्या अलावा आम्ही दुसरं करणारच नाही ना. तेच ना. वॉर्डरोब आहे तो. हो इथे उभं राहणार आहे तो वॉर्डरोब. आता माहितीये का वरचं द्यायचं आहे फक्त सज्जाची डिझाईन. आता काढा ना सज्जाची डिझाईन आपली कशी. हे 4 तर मग स्लायडिंगच करायची आहे ना याच्यामध्ये आपल्याला. बस साधंच आपल्याला, बाकी काहीच नाही. हो 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 शेल्फ द्यायचीच आहे ना आपल्याला मध्ये. हा आणि बस 2 स्लायडिंग डोअर झालं. हा हा बस चालला. अद्विक तू अंकलचं काम करत आहे का. वॉर्डरोबवर बसलेला आहे अद्विक. अद्विक अंकलचं काम करत आहे अद्विक. हो पेन नाही ओपन करायचं, पेन नाही ओपन करायचं, त्यांच्या कामाचा असतो तो. नको बेटा नाही. ठेव 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 ठेव. ॲक्च्युली इथे मला ऑइलिंग करायची होती. हेअर ऑइलिंग मी कशी करते तर ते याच्या आधीसुद्धा तुम्ही खूपदा विचारलं होतं. आणि घरगुती मी काय गोष्टी वापरते माझ्या केसांसाठी, म्हणजे माझे केस हेल्दी आणि स्मूथ आणि सॉफ्ट राहायला पाहिजे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर मी वापरते, म्हणजे समजा हे माझं डेलीचं म्हणजे नेहमीचं रुटीन नाही राहत. हे मी 15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून 1 वेळ करते. असं काही नाही की मी नेहमीच करते असं. तर ॲलोवेरा आहे माझ्या काय म्हणतात गार्डनमध्ये लावलेला. तो ॲलोवेरा कापून आणते आणि बस ॲलोवेराच्या आतमधला जो गर आहे आपला व्हाईट गर तो काढते. आणि हे आता माहीने मला मायक्रोवेव्ह करून आणून दिलं पॅराशूट ऑइल. तर पॅराशूट ऑइलमध्ये मिक्स करते तो गर आणि तो केसांना लावते. त्याने डॅन्ड्रफसुद्धा होत नाही, स्मूथ राहतात केस. एक कंडिशनरचं काम करते आणि तसेही ऑइलिंग केल्यानंतर एक ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते. तर आपलं केससुद्धा हेल्दी राहतात. तसे माझे केस आता ह्याचे आहेत काय म्हणतात त्याला आपलं केमिकल ट्रीटेड आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार तर केअर करायची गरजच पडते. आणि प्रत्येक वेळेला केमिकल यूज करून चालत नाही ना. आपण घरचे पण उपाय करायला पाहिजे. म्हणून मी खूप काही असे घरचे उपाय करत राहते केसांसाठी सुद्धा आणि चेहऱ्यासाठी सुद्धा. चेहऱ्यांसाठी मी काय काय करते तर चेहऱ्यासाठी ते तुमच्यासोबत शेअर करणारच. जर तुम्हाला पाहिजे असेल की मी चेहऱ्यासाठी घरगुती उपाय काय काय करते, म्हणजे फेसवर ग्लो असण्यासाठी किंवा मग मी टॅनिंग वगैरे हटवण्यासाठी काय काय करते, तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी शेअर करू शकते. तुम्ही कॉमेंटमध्ये सांगाल मला की तुम्हाला हे पाहिजे आहे म्हणून. आणि जसं की मी आता हे तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी आता घेतलं आतमधलं गर काढलं आणि त्याच्यामध्ये पॅराशूट ऑइल टाकलं थोडंसं गरम करून, म्हणजे हलकंसं गरम करून. तुम्ही डबल बॉइलिंग प्रोसेसनी पण करू शकता गरम, म्हणजे पाणी आतमध्ये ठेवून त्याच्यानंतर बोल ठेवून त्याच्यामध्ये ते तेल टाकून ते गरम करू शकता. डायरेक्ट गरम नका करू तेल, त्यांनी त्याचे तत्व निघू शकतात. आणि नाहीतर मग मायक्रोवेव्ह करू शकता. बॉटल मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवली, माहीला ठेवायला लावली. थोडं तेलसुद्धा सांडलं होतं माझं साईडला तेल टाकता टाकता. तर असं करून मग मी त्याच्यामध्ये टाकलं आणि लावून घेतलं. आणि हो इथे ही माहीचे रिकामे कामं सुरू आहेत. काय केलं तिने ॲक्च्युली तिच्या पप्पांनी जे लड्डू आणलेले होते ना दिवाळीच्या वेळेला, ते लड्डू तिला आवडले होते. बेसनाचे लड्डूच एक अशी गोष्ट होती त्याच्यामध्ये किती चांगली बनलेली होती त्या फराळाच्या याच्यामध्ये, बाकी तर काहीच चांगलं नव्हतं. तर बेसनाचे लड्डू तिनेच खाल्ले होते. मग तिला आता परत बेसनाच्या लड्डूची आठवण आली. तर तिने मला न सांगता रेसिपी बघितली आणि रेसिपी बघितल्यानंतर तिने किचनमध्ये सुद्धा गेली. तिला आवड आहे, तिच्या पप्पांसारखीच तिलासुद्धा आवड आहे अशी कुकिंग वगैरेची याची त्याची. ती किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये काहीतरी करायला लागली. मला जेव्हा वास आला, मी माझं काम करत होते, माझं एडिट की काहीतरी करत होते, मला वास आला. तर मी म्हटलं ही काय करत आहे नेमकी. तर मग मला सांगायला लागली की मी बेसनाचे लड्डू बनवत आहे म्हणून. आणि मला सांगितलं सुद्धा नाही. म्हटलं चला ठीक आहे. मी अशी रागवत वगैरे नाही की बाबा आता ही करत आहे तर मग कशालाच करत आहे की काय. तर मी पण बघितली तिचं. तर ती थोडीशी म्हणजे मला आधी जर सांगितलं असतं मी तिला हेल्प केली असते, पण तिने मला काही सांगितलं नाही. आणि आता हे केलं तिने काहीतरी आणि रेसिपीसुद्धा बघितली. तर मला काही हे जमलं नाही, मला कळलं पण नाही तिने काय केलं. तर मग मलाही नाही येत म्हटल्यानंतर म्हणजे मग बेसनाचे लड्डू मला सुद्धा येत नाही, मी खोटी कशाला बोलू. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट असूच असं काही हे नाही आहे. मला बेसनाचे लड्डू खरोखर येत नाही आणि मी एकदा ट्राय केले होते, मला जमले सुद्धा नव्हते. तर मग मी काय केलं,
आता हे तिने जळत आणलं होतं, म्हणजे ती खूप वेळ भाजत राहावं लागतं बेसन आपल्याला, तर तिने ते भाजलंच नाही म्हणजे व्यवस्थित, आणि ते जळायला लागलं होतं. म्हणजे नेहमी हलवत राहावं लागतं, तर त्याचं ते काही निघाला नाही. ऑइल सोडतं ना म्हणतं ते, म्हणजे काय म्हणतात त्याला, तूप सोडतं ना तो बेसन, ते काही बेसन तूप सोडलं नाही आणि ते काही जमलं नाही. मला माहितीच नव्हतं तिने आधी काय केलं. मग मी काय केलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. म्हटलं चला लड्डू थोडेफार तरी बनतील. म्हणजे साखर तिने घातली होती, सर्व घातलं होतं, जसं सांगितलं होतं तसं तिने केलं, पण त्याला पाणीच नाही सुटलं. म्हणजे ते तेलच नाही सुटलं त्याला, तूपच नाही सुटलं. काय तेल आणि काय पाणी म्हणत आहे मी. तर हे सुटलं नाही. तर मग मी काय केलं, मी माझं डोकं चालवलं, आणखी जास्त डोकं चालवलं. म्हटलं चला पाणी टाकून बघावं आपण, की पाणी टाकल्यानंतर हे लड्डू बनतील की काय. गोड मैं झूम कर दिखाते कधी काय उकडपेंडी गोड गोड. काय मूर्खपणा केला माहिती, काय मूर्खपणा. किती मस्त, एक नंबर आयडिया द्यायची मला अशी. बेसनाचे लड्डू मी याच्या आधी पण ट्राय केलेले आहेत, नाही जमले मला. मी म्हटलं पहिल्यांदाच म्हटलं होतं तुला की नाही बनणार माही, ऐकायला रेडी नाही माही. गोडपेंडी खा मॅडम. युट्यूब वरून बघितली मी रेसिपी, युट्यूब बघितली. काही जमत नाहीये आता याच्यामध्ये मी पाणी सुद्धा घातलं. गाईज यू वॉन्ट टू ईट उकडपेंडी गोड गोड. अरे देवा, दिस इज टू टेस्टी. इसका क्या करे अभी अम्मा, इसको ऐसे खाएगा चम्मच से. जरी ते सारण खराब झालेलं होतं तरी आपण प्रयत्न सोडलेला नाही आहे. आपण लड्डू बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लड्डू तयार आहेत. जरी हे गोल नसतील आले तरी लड्डू तयार आहेत आपले, आणि थोडे टेस्टी पण लागत आहे. असं काही नाही की वाया जाणार आहे. खाणार आहोत आपण हे लड्डू, म्हणजे माही खाणार आहे आणि तिच्या पप्पांना पण खाऊ घालणार आहे, आणि जे पण येत आहेत घरी त्यांना सुद्धा खाऊ घालत आहे माही. ॲक्च्युली एका खूप सिरियस टॉपिकवर बोलायचं होतं. सिरियस टॉपिक आहे की काही लोकांना असं वाटते माझा नवरा जर म्हणजे माझ्या काही गोष्टी ऐकत असेल किंवा माझ्या कोणत्या जिद्द पूर्ण करत असेल, किंवा मग आपण काही करत असू घरात, कोणत्या गोष्टी जास्त असं म्हणजे काहीतरी आपल्या घरासाठी करत असू, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी चांगली नाही आहे. आणि त्यांना असं वाटते की माझा नवरा माझ्या बोटावर नाचतो आणि मी जसं नाचवते तसं माझा नवरा नाचतो. तर या गोष्टीवर आपल्याला याच टॉपिकवर बोलायचं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत बोलते, कारण आता काही दिवस झाले, 2-3 दिवस झाले मी इतकी बिझी होते की 2-3 दिवसापासून मी कोणत्याच, तुम्ही आता बघितलं असेल, तुम्ही जर कमेंट केली असेल तर कॉमेंटची रिप्लाय करू शकली नाही आणि कॉमेंटला हार्ट सुद्धा देऊ शकली नाही. तर मी म्हटलं बसल्या आता सर्वांच्या कॉमेंटची रिप्लाय करते आणि सर्वांना हार्ट सुद्धा देते. तर रिप्लाय तर करणं झालं नाही, कारण अशा एका मॅडमची कमेंट समोर आली की त्या कॉमेंटला वाचल्यानंतर मी रिप्लायच नाही करू शकली कोणाला. मी सरळ आधीच्या खूप असे आधीचे ब्लॉग घेतले आणि त्या आधीच्या ब्लॉगपासून सुरुवात केली. तर अशा खूप साऱ्या ब्लॉगच्या कमेंटला मी आज हार्ट दिलेले आहे. तुम्हाला मिळाले सुद्धा असेल, खूप जुन्या ब्लॉगला सुद्धा हार्ट दिलेले आहे. तर त्या कॉमेंट वाचल्या आणि वाचूनच हार्ट दिलं, फक्त मी रिप्लाय नाही करू शकली. काही लोकांचे असे कॉमेंट असल्यामुळे. मॅमची कमेंट अशी होती की नवऱ्याला बोटावर नाचवते बाई तू मस्त, आणि नवरा नाचतो पण तुझा मस्त. तर ही कॉमेंट आहे. मी एक ब्लॉग टाकला होता आता 2 दिवसापूर्वी, एक ब्लॉग टाकला होता. त्याच्यामध्ये मी शॉपिंग केली होती. म्हणजे ते आपलं हे आहे ना सनमायका वगैरे, हे ते एकाच दिवसात आम्ही सिलेक्ट केलं. आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या, जर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमेंट वाचायला मिळणारच. तर ही कॉमेंट आहे त्या व्हिडिओवर आलेली. मी त्या व्हिडिओचं टायटल दिलं होतं, इतके सारे ऑप्शन होते की काय घेऊन काय नाही असं झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये मला हेच कळलं नाही की त्या मॅमनी असं का म्हटलं. म्हणजे असं तर काही नाही आहे त्यामध्ये की बाबा माझा नवरा माझ्या बोटावर नाचत आहे किंवा असं दिसत आहे तिथे की माझा नवरा माझ्या बोटावर नाचून राहिलेला आहे. बरं, मला इकडे तुम्ही या ना एकदा, तुम्ही इकडे. मला यांच्यासोबत बोलायचं आहे या विषयावर की मला असं वाटतं की हे माझ्या बोटावर नाचतात की माझं बोट एवढं मोठं आहे की मी नाचवू शकते त्यांना त्या बोटावर. इतका मोठा फार विषय मोठा नाही आहे तो. ते त्यांची मला वाटतं ते त्यांची चुकीची समजूत आहे. समजूत तर चुकीची आहेच, पण असं म्हणजे का समजलं त्यांनी असं, की का असं वाटलं त्यांना. तुम्हाला असं वाटते का की यांनी ते, मला वाटतं की आपण म्हणजे एक पती पत्नी मित्रासारखे, आणि जी आपली जबाबदारी आहे ते आपण पूर्णपणे पार पाडल्या पाहिजे. परिवार हा म्हणजे एकाचा नसून तो दोघांचा आहे. परिवारामध्ये आपण जर हा विचार केला की हे काम तिचे, हे काम माझे, मी ड्युटीहून आल्यानंतर तिनं माझ्या हाती पाणीच दिलं पाहिजे,
किंवा आल्यानंतर मला म्हणजे आता आधीच्या काळात जे होतं समजा की हातपाय दाबून दिले पाहिजे, हातपाय दाबून दिले पाहिजे. म्हणजे पत्नी जर समजा आजारी असेल, पत्नी आपण म्हणजे आपण स्वतः पण दाबून दिली ते वाईट काही आहे का सांग? नाही, काहीच वाईट नाही आहे. मला तर असं वाटतं की वाईट नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे हा एक प्रेम आहे आणि एक आपला संसार म्हणजे आपण कसं टिकवतो. मेन म्हणजे लोकांना प्रेम करण्याचा अर्थच समजत नाही. म्हणजे माणसाने जर प्रेम केलं बाईवर आणि त्यांनी तिच्यासाठी काही केलं तर असं वाटतं की लोकांना हो ही नाचवत आहे आणि तो नाचत आहे. आणि समजा तेच जर बाई करते माणसासाठी तर ती खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे ती हे आहे, संस्कारी आहे. तर ती अशा दृष्टीने बघितलं जाते. आणि तेच माणसाने तिच्यासाठी काही केलं तर तो बैल बनलेला आहे, तो नाचत आहे, ही नाचवत आहे. अशी थिंकिंग का बरं या जमान्यात सुद्धा अशीच थिंकिंग का बरं चालत आहे तुमची? हे विचार फक्त जे आपली सोसायटी आहे आपण त्यामध्येच हे लोक विचार करतात. त्यानंतर आपण एका दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे, तिला काय वाटते. म्हणजे आपण असं हा विचार केला पाहिजे की मी आल्यानंतर मला पाणी दिलं पाहिजे, नाश्ता दिला पाहिजे, आवाज दिल्यावर तिने बाथरूम गेला जाताना टॉवेल टाकला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे पत्नी हा म्हणजे कनिष्ठ का बा, म्हणजे पत्नी खालच्या दर्जानं का बघतो आपण, किंवा पत्नीला आपण म्हणजे समानतेचा अधिकार काय नाही की पत्नी आपण जसं आपण चहा दिला म्हणजे याच्यामुळे आपलं काही होणार आहे काय? म्हणजे आपण जर समजा पत्नीसाठी चहा बनवला याच्यासाठी की पत्नीचं काही वाईट होणार आहे काय? नाही, पत्नी आता सपोज करा आपल्या घरी समजा पत्नी आजारी असली तर तू उपाशी राहणार की माझी पत्नी आजारी आहे, तिनं जेवण केलं तर मी पण जेवण करत नाही असं काही? त्यांनी जर बनवलं आणि त्यांनी जर खाऊ घातला तर तो बैल बनला किंवा त्यांनी तो ऐकत राहतो. जे आपला संसार आहे, हे घर आहे, हे एकट्याच नसते, हे आपल्या सर्वांचं आहे. म्हणजे आपल्या पत्नीचं, मुलांचं, सर्व एकाच थोडी आहे. एकाची जबाबदारी आहे काय? आता घराला सांभाळणं म्हणजे एकट्याची जबाबदारी नाही आहे फक्त, किंवा म्हणजे माणूसच कमावून आणतो म्हणून माणसाचंच हे आहे म्हणून. त्याच्यात जेवढा पत्नीचा म्हणजे श्रेय आहे त्याच्यामध्ये, ते जेवढं घर सांभाळू शकते माणूस नाही सांभाळू शकत. हा असा विषय नाही आहे की पत्नीनं सांगितलेले काम किंवा घरासाठी आपल्या परिवारासाठी केलेले काम हे म्हणजे नवरा नाचवणं अशातला भाग नाही आहे. हे आपण आपल्या परिवारासाठी करत आहे, ना की वैयक्तिक स्वतःसाठी. होऊ शकते की त्यांना असं वाटलं असेल की मी म्हटलं की रिनोव्हेशन करायचं आहे म्हणून मग रिनोव्हेशन नवरा करत आहे. आपण घरात जे समजा भांडलो तर आपल्या मुलावर काय संस्कार पडते? भांडण प्रत्येकाच्या घरी आहे असं नाही म्हणतो. भांडण आमच्या पण घरी होतं, आमच्यामध्ये भांडणं होतं. मी तर तुम्हाला नेहमी सांगते की आम्ही विचार हा करतो की अच्छा आज भांडलो, लगेच थोड्याच वेळात आम्ही एकतर हे बाहेर निघून जातील आणि मला कॉल करतील, नाही तर मग मी लगेच यांना कॉल करणार. असं म्हणजे आमचं भांडण लवकरच मिटून जाते. भांडण पण होते म्हणजे आताच थोड्या वेळात आम्ही चांगला असणार आणि थोड्याच वेळात भांडण होणार. आमचं भांडण तर इतक्या लवकर होते की कोणत्याही गोष्टीवरून, पण लगेच हे निघून जातील बाहेर की चला टाळायचं भांडण म्हणून. भांडण टाळायचं आणि लगेच बाहेरून कॉल करतील काही आणायचं आहे का घरी, काही संपलेलं आहे का. मग आम्ही विसरून जातो की अरे आपलं भांडण सुद्धा झालं होतं. मी पण म्हणजे मनात नाही घेत मग की आपलं भांडण झालं होतं, मग ठीक आहे, हो हे आणायचं आहे, तुम्ही घेऊन या असं म्हणून आमचं भांडण तिथेच संपून जातं. म्हणजे आम्ही विचारही नाही करत की आमचं भांडण झालं होतं म्हणून. परिवार असं आहे, भांडणाशिवाय प्रेम नाही. प्रेम जितकं प्रेम करताना राहते तुमच्यामध्ये, चांगलं राहतं, चांगलं वाटतं. आपलं लाईफ जे एकदम भरपूर छोटी आहे, त्याच्यामध्ये जर आपण हा विचार करत बसलो आता ते राहिलं नाही आहे. तुम्ही तुमचे जे क्षण आहे, तुमची जे म्हणजे लाईफ आहे, तुम्ही केवढं चांगलं जगू शकता तेवढं चांगलं, आणि तुमच्या जबाबदाऱ्या किती पार पाडू शकता मुलाबाळासाठी आणि समाजात तुमच्या जे काही समाजासाठी होत असेल ते करा. की कधी कधी असं वाटतं की घोड्यावरही बसू देत नाहीत लोक आणि पायी चालू देत नाहीत. म्हणजे पायी चाललं तर या आधी सुद्धा म्हणजे ब्लॉग मध्ये सांगितलं की ही जे ब्लॉग बनवते हिच्यामधून तुम्हाला जे चांगलं घेता येईल ते घ्या. जे तुमच्या म्हणजे तुमच्या भविष्यात तुम्हाला पुढे जाण्याकरता जे याच्यामधून घेता येईल ब्लॉग मधून ते घ्या. चांगल्या गोष्टी घ्या, वाईट म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळे आपलं नुकसान आहे किंवा काही, त्या सोडून द्या. बरोबर आहे. माझं तुम्हाला हेच सांगणं आहे. मी हे नाही म्हणत की तुम्ही म्हणजे हिचे सांगण्याप्रमाणेच वागा. नका वागू ना. म्हणजे मी पण फोर्स करत नाही. माझी जी लाईफस्टाईल आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मेन म्हणजे मी आता हे रिनोव्हेशनचे हे जे काय म्हणतात त्याला फर्निचरचे व्हिडिओ सुरू आहेत माझे किंवा काही काही बनत आहे, हे खूप जणांना हेल्प होते. मागच्याही वेळेला जेव्हा रिनोव्हेशन केलं होतं ना आमच्याकडे,
त्यावेळेला सुद्धा मी एक एक डिटेल ब्लॉग शेअर केले, त्याच्यामधून किती जणांच्या कमेंट्स आल्या. आता सुद्धा मला येतच आहेत कमेंट्स की आमचं सुद्धा आम्हाला खूप हेल्प मिळत आहे की ताई तू इतके चांगले ब्लॉग शेअर करत आहे आमच्यासोबत. पर्सनल डीएम सुद्धा मला करतात, इन्स्टाला सुद्धा डीएम आलेले आहेत की ताई तू हे जे आमच्यासोबत शेअर करत आहे. एका आता परवाच्या दिवशी काहीतरी एका मुलीची कॉमेंट आली, नागपूरची आहे, म्हणजे तिने मेसेज केला, नागपूरची आहे बहुतेक ती, तर तिने की मी इंटेरियर डिझायनर आहे आणि मला खूप हेल्प मिळत आहे तुझ्या ह्या व्हिडिओमुळे, की मला नवीन नवीन आयडियाज येत आहे, मला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे. तर मीच तिला थँक्यू म्हटलं की चला माझ्याकडनं म्हणजे काहीतरी तुला शिकायला मिळतं आणि मला असं वाटतं की मी काहीतरी शिकवत आहे कोणाला, माझ्याकडनं काहीतरी इन्स्पायर होत आहेत लोक. तर हे मला बरं वाटते तुमच्यासोबत शेअर करताना. आणि ज्या गोष्टी माझ्या चांगल्या आहेत त्या घ्या आणि ज्या नाही वाटत चांगल्या आहेत तर त्या सोडून द्या. स्किप करायचा आपल्याकडे ऑप्शन असतो ना. जर नाही आवडत आहे तुम्हाला की माझा नवरा माझ्या बोटावर नाचत आहे तो स्किप करून टाका. बोटावर नाचण्याचं आहे त्यांचं चुकीची समजूत आहे, समजूत चुकीची. मला कसं वाटतं माहितीये का, मी माझं म्हणजे मी ड्युटीवरून जरी आलो तरी मी काही ना काही काम करत राहतो, बिझी राहतो मी. त्यांना तुम्ही बघितलं असेल मी जेव्हाही व्हिडिओ मध्ये दाखवते, म्हणजे घरी आल्यानंतर माझं पूर्ण टाइम माझ्या फॅमिलीला बरोबर, पूर्ण म्हणजे टोटल ते कॉल सुद्धा रिसिव्ह नाही करत. अशा घरी आल्यानंतर मी माझ्याकडून काय काम होत असेल घरासाठी आणि काय साफसफाई मी करतो, त्याच्यामध्ये काही म्हणजे त्यांना असं खालीपणा वाटत नाही की मी करत आहे. माझी वाईफ कधी कधी माझे ब्लॉग सुद्धा असतात, कधी कधी मला असं वाटते की म्हणजे माझं मी एडिट करत राहते, कधी कधी मी बिझी राहते, कोणत्या दुसऱ्या कामामध्ये बिझी राहते, तर ते ही वाट नाही बघत. त्यांना जर काही लागलेलं असलं मी काम करत असलं, मला जर भूक लागली हे जर बिझी असली तुम्ही स्वतः वाढून घेतात, त्याच्यामध्ये त्यांना कमी नाही वाटत कोणत्या गोष्टीचे. हिनेच मला स्वयंपाक बनवून दिला पाहिजे म्हणजे नाश्ता कधी कधी मी बिझी असले ना तर त्यावेळेला ते स्वतः चहा सुद्धा बनवतात आणि माझ्या हातात देतात. म्हणजे मग त्यावेळेला ते बैल झाले का माझे, म्हणजे नवरा ऐकत आहे किंवा नवरा प्रेम करत आहे बायकोवर किंवा नवरा काम समजून घेत आहे बायकोचं. म्हणजे याचा अर्थ हा झाला का की बाबा नवऱ्यानी बायकोचं ऐकलं म्हणजे नवरा बोटावर नाचत आहे. हा विषय असा आहे, आज हे माझ्यासोबत घरात हे जे समजा आमचं जे घर पूर्ण उभं झालं यामध्ये माझ्यापेक्षा हिचा वाटा जास्त आहे. त्याच्या आधी सांगितलेलं आहे त्यांनी. येत असताना हे पूर्ण माझ्यासोबत येते, शॉप मध्ये काय हवं मी विचार सोडून देतो, तुला जे बघायचं आहे. कारण की घरामध्ये माणसापेक्षा स्त्री जास्त राहते, तिला कसं काय घर ठीक करायचं आहे, घराची लक्ष्मी तीच आहे. आपण काय म्हणजे प्रत्येक लोक कमावतात की मी म्हणजे असं एकटाच नाही आहे. तर आपलं काय आहे की घरून आपण कमावून आणतो ते पैसे आणि ते लक्ष्मी चांगल्या कामी कशी लावायची हे स्त्रीच्या पेक्षा कोणी नाही करू शकत. तुम्ही पैसा भरपूर कमावत असाल पण ते जो पैसा आहे तो चांगल्या कामामध्ये तुमच्या चांगल्या याला जर लागला नाही तुमच्या पत्नीच्या हातून किंवा तुमच्या मधून त्या पैशाला काही अर्थ नाही. पैसा लोक भरपूर कमावतात आणि घरामध्ये नेहमी आपण हा विचार करतो किंवा म्हणजे मी एक मित्रत्वाचं आनंदमय एक वातावरण राहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही लहान मुलांसारखं जगसाल ना, ज्या वेळेला मुलांसोबत छोटे मुलं होऊन जगाल तर त्यावेळेला तो आनंद वेगळाच असतो मुलांच्या चेहऱ्यावर. आणि काय आणि यांचं कसं आहे की हे घरी आल्यानंतर पूर्णपणे यांचा टाइम आमचा असतो ना. हे जास्तीचे कॉल रिसिव्ह करत, एकदम इम्पॉर्टंट कॉल असले तरच रिसिव्ह करतात, जास्तीचे कॉल सुद्धा रिसिव्ह करत नाही. कोणतं फ्रेंड सर्कल नाही, काही नाही. आम्हाला सर्व वेळ आणि माझ्या मुलांना सर्व वेळ, पूर्ण वेळ जर यांचा आम्हाला देत असतील तर मग मी पण तेवढीच त्यांच्यासाठी करते आणि ते पण माझ्यासाठी करतात. म्हणजे मग मी प्रेम करते तर ते दिसत नाही आणि माणसाने ते प्रेम केलं आणि त्यांनी जतवलं किंवा मग त्यांनी दाखवलं तर ते दिसते की तो बोटावर नाचत आहे. आणि मी जर काही करत असले त्यांच्यासाठी तर मग ती तुझं कर्तव्यच आहे, म्हणजे माझं कर्तव्यच आहे ते. हे चुकीची भावना आहे. प्रत्येकाने आपल्याकडून जेवढं होते आपल्या याच्यासाठी केलं आतापर्यंत जेवढं पण आहे. आता ते समोर सांगतात किंवा मग त्यांनी व्हिडिओमध्ये सुद्धा याच्या आधी सांगितलेलं आहे तुम्हाला किंवा त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा सांगतात की घराच्या स्टार्टिंग पासनं पायापासनं तर आतापर्यंत जेवढंही घराचं काम आहे त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं आणि त्यांना माहिती होतं ही गोष्ट की ही चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या पैशाला ही चांगल्या प्रकारे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवणूक पण चांगली करणार आणि आपल्या पैशाला वायफळ गमावणार नाही. कोणती गोष्ट ही करणार नाही अशी की आपले पैसे वेस्ट जात आहे म्हणून. मी एकेका पैशामध्ये वाचवले सुद्धा पैसे किंवा मग एका गोष्टीसाठी मी 10 शॉप शोधले आणि जिथे स्वस्त मिळत आहेत आपल्याला तिथून त्या गोष्टी घेतल्या. आणि मेन म्हणजे माझं घर स्टार्टिंग पासून तर आतापर्यंत मीच सांभाळत आलेली आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन पासून तर रिनोव्हेशन पर्यंत आणि काय म्हणतात त्याला इंटेरियर पर्यंत सर्व टोटल चॉईस माझीच आहे. टाईल्स पासून तर छोट्या छोट्या टॅप पासून तर सर्व गोष्टीपासून
माझीच चॉईस आहे आणि त्यांनी सर्व माझ्यावर सोडलं आणि आता त्यांना कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळतात. जेवढे पण त्यांचे फ्रेंड्स सर्कल घरी येतात ना, मी स्वतः सांगतो त्यांच्यासमोर सुद्धा सांगतात, मला काही असं कमी नाही वाटत की बा मी नाही बघितलं, माझ्या बायकोने बघितलं, त्यांनी जर स्तुती केली, खरंच बघितलं, फक्त पैसे पाठवले त्यांनी. पण ते पैसे तिने चांगल्या ठिकाणी युज केले नाही. एखादी मूर्ख असती किंवा म्हणजे डोक्यावर पडलेली असती तर तिने ते पैसे म्हणजे समाजामध्ये फसवणारे पण बहुत लोक असतात, खूप असतात ना. तर त्याच्यामध्ये आणि त्यांना आता ते पोलीस आहे तर त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे. आज जे करत आहे तिला समजू आज म्हणजे ती स्वतः निर्णय घेऊ शकते स्वतःचे. बरोबर आहे. ते म्हणजे मार्केटमध्ये फसून नाही येऊ शकत. कोणती वस्तू कितीला घ्यायची आहे, की नेमकी घ्यायची आहे, की ती घेतल्यानंतर ती योग्य ठिकाणी लागणार नाही लागणार हे ती स्वतःचा निर्णय घेऊ शकते. बरोबर आहे. आणि मेन म्हणजे त्यांची जेव्हा स्तुती करतात ना सर्वजण, तर त्यांना माहिती नसते की मी केलेलं आहे सर्व, तर ते असे हे नाही करत की स्वतः क्रेडिट घेऊन घेतील. ते डायरेक्ट सांगतात की नको, ही क्रेडिट माझं नाहीये, मला नाही पाहिजे, हे माझ्या बायकोनी केलेलं आहे. डायरेक्ट ते तोंडावर सांगतात. मला तेव्हा अभिमान वाटतं त्यांचा की चला, हे कमीत कमी माझ्या समोरही असो किंवा माझ्या मागेही असो क्रेडिट मला देतात, मी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे असं नाही आहे की चला बाबा आता मी बोलते आहे म्हणून करतायत ते, म्हणून त्यांना खरोखर मनामधून वाटते. आणि म्हणून सांगतो ज्यांनी कमेंट केली आणि लोक, तुम्ही पण पुढं भविष्यात जर समजा ज्यांचे लग्न झाले ज्यांचे नाही झाले, संसार एकाचा नाही आहे, संसार दोघांचा पण आहे, दोघांच्या जबाबदारी आहे. आपण जर त्याच्यामध्ये इगो ठेवू किंवा हे माझं काम हे तुझं काम, तसं नाही. आपल्याला जे काम करायचं ते करायचं, जे तिला करावं वाटते ते करणार. त्याच्या ते म्हणजे ते असं नाही की ते स्त्रीचंच काम आहे आपण केलं नाही पाहिजे आणि पुरुषाचं काम आहे तर बहिणी केलं नाही पाहिजे, अशातलं भाग नाही आहे. आता समाजामध्ये असे कित्येक कधी असं आहे की कधी असं आहे की सकाळी उठून ते सुद्धा चहा बनवतात आणि मला बनवतात. काय आहे आणि उलट चांगला आहे. म्हणजे आपण हा विचार करतो रोज ती बनवते तर एखाद दिवशी मी हॉटेल आहे त्या ठिकाणी स्वयंपाक कोण करते, बाया करतात का? चांगला विचार करायचा आणि पुढं कसं जायचं याचा विचार करायचा. आपणच जर असे विचार करत बसलो तर आपल्या मुलांना काय आपण संस्कार देऊ, माझा हा विचार आहे. चला मग जाऊ द्या. माझं एवढंच बोलणं होतं. मी जास्त करून त्या ब्लॉग मध्ये येत नाही. ते त्यांच्याच मी माझ्या कामात राहतो. मला तुझं जे आहे तू बघ, माझं जे आहे मी बघतो. त्यांच्या ड्युटीमधूनच त्यांना वेळ नाही मिळत आणि त्यांना जेवढाही वेळ मिळतो ना ते असे फालतू त्यांना दिसलेच नाही माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही किंवा चला डेली येत आहेत आणि डेली बोलत आहेत. ते असं तर काही आहेच नाही. तर त्यांचं बेस कर, काय करायचंय तुझं, माझ्याकडून काय मदत होते. फक्त आता असं झालं की मी ते कॉमेंट वाचता मला दिसली आणि मी म्हटलं यांना डायरेक्ट मी हेच म्हणायला लागले की म्हटलं ही कशी काय एकदम असं. आणि याच्यामध्ये असं काहीच दिसलं नाही आहे की तुम्ही म्हणजे मी बोटावर नाचत आहे म्हणून. मी ऑन कॅमेरा भांडे घासत आहे करत आहे असा तर काही भाग दिसला नाही. मी फक्त एक पोळीचा चिवडा दिला होता आणि आम्ही शॉपिंग करायला गेलो. ती शॉपिंग झाली आमची आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या. त्याच्यात असं बोटावर नाचवण्यासारखं काही दिसलंच नाही. म्हटलं तर नेमकं काय आहे का, म्हणजे असं की बाबा यांनी स्वयंपाक केला असेल, ठीक आहे मी मान्य केलं असतं. यांनी स्वयंपाक नाही. मी पुण्यामध्ये ही आजारी असताना नाहीच ऑपरेशन झालं होतं तेव्हा मी स्वतः खिचडी बनवून गेला खाऊ घालत म्हणजे रोज तेव्हा युट्यूब वगैरे काहीच नव्हतं. रोज खिचडी बनवून माझ्यासाठी आणायचे हॉस्पिटलला आणि रोज खाऊ घालायचे. आता तर युट्यूब निघायला सर्व बघता येते. नवीन स्त्रीला लग्न झाल्यानंतर युट्यूब बघितलं की सर्व बरोबर करताय. तेव्हा काहीच नव्हतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की बा मी बोटावर नाचलो तेव्हा ब्लॉग मध्ये सांगायचं की बोटावर नाचा, मग त्यानंतर मी तुम्ही जसं सांगताल की त्या टाईपचं काम. तुम्हाला जर वाटत असेल यांनी भांडे घास दुसऱ्या याच्यावर कॉमेंट अशी करायला पाहिजे बाबा आम्ही, तर मग आधीच्या ब्लॉग मध्ये सांगायचं की आम्हाला अशी कॉमेंट करायची आहे. मग ते त्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी यांचं असं दाखवणार की पण मी त्याचं उदाहरण दाखवणार तुम्हाला. असं नाही की एकमेव मी प्राणी असा आहे की मिस केलं. मी ते तुम्हाला समाजामध्ये कित्येक होणार ते तुम्ही योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही ठरवणार आहे. चला मग आता इथे ब्लॉगला एंड करू आणि भेटू नवीन छानशा ब्लॉग मध्ये. कॉमेडीमध्ये घ्या, असं काही म्हणजे सिरियस नव्हतं मॅटर. फक्त मला बोलायचं होतं या विषयावर की असं आहे का नेमकं, म्हणजे मी काय अशी चुकी केली तर तुम्हाला असं बाकीचे हिचे जे ब्लॉग जे आहे ते सोडून मला हिला डेली लाईव्ह यावं लागेल म्हणजे आमचं काय चालू असं आहे. चला मग बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय, खुश राहा. हा चला बाय बाय.